मैं आपके साथ हूँ। एमएलए, मंत्री, मुख्यमंत्री साथ में रहना हमें मंजूर है, लेकिन साथ में रहने का अर्थ दहशत, दादागिरी आता खपून घेतलं जाणार नाही। इनसे बात करता हूँ। ये पुलिस अधिकारी अभी मेरे सामने भोंगा था, क्यों अरेस्ट नहीं किया उस आदमी को? एफआईआर क्यों नहीं हुआ? अब क्या कश्मीर में साइड में जो हिंदू मुसलमान सब जितने देखने गया तो ऑफ, सब हिंदू भी ऑफ हुए, मुसलमान भी ऑफ हुए के विवाद शुरू था, उसको लेकर के किरीट सोमैया जी ने क्या कहा? किरीट सोमैया जो यहाँ आए, उन्होंने यहाँ के हमारे सोसाइटी वालों को समझाया बहुत अच्छे तरीके से, सभी को साथ में मिलकर चलने की उन्होंने ताकीद की है। बघितलं त्यांनी एकच सांगितलं का सोसायटीमध्ये नमाज नाही झाली पाहिजे, तर त्यांनी सांगितलं का तुम्हाला नमाज बद्दल आमचं काही म्हणणं नाही। हिंदुस्तान में जितने भी हमारे हिंदू भाई रहते हैं, हमारे जितने मुस्लिम भाई रहते हैं, उनमें अनबन कभी हो ही नहीं सकती, उसकी निशानी यहाँ पर है। महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पश्चिमेला। 2 दिवसापूर्वी काश्मीरच्या पहलगाम मध्ये जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मुस्लिम समाजाची लोक एकत्रित झालेले। खरं तर हा देशावरती झालेला एक मोठा हल्ला आहे। या हल्ल्यामुळे भारतवासियांमध्ये अनेक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेला आहे। जाणून घेऊ आपल्यासोबत या हल्ल्याविषयी बोलण्यासाठी मुस्लिम समुदायाची काही लोक आहेत। सुरुवातीला मी जाणार आहे हिंदू मुस्लिम संघटनेचे अहमद मेमन यांच्याकडे। अहमद जी, जो हमला हुआ है 2 दिन पहले, उसको लेकर के बहुत सारी बातें आगे चलकर आ रही है। लोगों को अपना धर्म पूछा गया है और उनको मारकर हिंदू टारगेट करके मारा गया, ऐसा अभी सामने आया है। इसको लेकर के क्या जवाब देंगे? देखो, सबसे पहले तो जाओ यहाँ पे ओरेंज की जो मस्जिद है उसके तरफ से आज निषेध रखा गया है कि जो कश्मीर में जो किया गया पहलगाम में, जो डायरेक्ट इस तरीके के हिंदू मुस्लिम को लेकर के किया गया है ना, जो उसको निषेध किया जा रहा है कि ऐसा। सबसे पहले तो यहाँ का जो हिंदुस्तान का मुस्लिम है वो सब हम एक है, सबसे पहली बात तो। और हम जो बोल रहे कि पाकिस्तान के लोगों ने हमला करवाया, तो सब लोग यहाँ पे निषेध कर रहे हैं। और जिन जिन लोगों को वहाँ पे शहीद हुए हैं उन सबकी श्रद्धांजलि के लिए लोग यहाँ पे जमा हुए हैं। क्या कहना चाहेंगे देशवासियों को? हिंदुस्तान में जितने भी हमारे हिंदू भाई रहते हैं, हमारे जितने मुस्लिम भाई रहते हैं, उनमें अनबन कभी हो ही नहीं सकती, उसकी निशानी यहाँ पर है कि यहाँ पे हिंदू मुस्लिम सब मिल के यहाँ पे श्रद्धांजलि दे रहे हैं, श्रद्धांजलि अर्पित कर रहे हैं। और सबसे पहली बात तो इसका विरोध कर, इसका निषेध कर रहे हैं जो हमला वहाँ पे किया गया है। मुस्लिम समाजाकडनं पण या हल्ल्याचा आता निषेध केला जातोय। किरीट सोमैया यहाँ पे आए थे, क्यों आए थे, क्या कहा उन्होंने बात किया सब, और उन्होंने एक ही चीज़ बोला कि जो भी है अपने भारत के सब क्या कश्मीर में साइड में जो हिंदू मुसलमान सब जितने देखने गया तो ऑफ, सब हिंदू भी ऑफ हुए, मुसलमान भी ऑफ हुए। तो वो बोलने लगे भारत माता की जय, भारत में माहौल अच्छे से रहना दे, और यही बात सब जात धर्मों को सब एक से रहना चाहिए। यहाँ पर रमजान के वक्त जो शेड लगाया था उसको लेकर के विवाद शुरू था, उसको लेकर के किरीट सोमैया जी ने क्या कहा? सबसे पहले तो जो मदरसा यहाँ पे ऑरेंज हाइट में है, उस मदरसे में जुमा के वक्त नमाज होती थी। यहाँ की आबादी ज़्यादा होने की वजह से इस एरिया में मस्जिद नहीं है, तो लोग ज़्यादा आने लगे, और लोग ज़्यादा आने के लिए शेड लगाया, खाली वो धूप में नमाज पढ़ते, खाली शेड था, जिसमें महानगर पालिका ने ऑब्जेक्शन आया, सोसाइटी वालों को ऑब्जेक्शन था, वो शेड हटा दिया गया। ठीक है, हमने कायदे से काम किया, हमको नोटिस था, हमने बोला रमजान के, और मैं महानगर पालिका का शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि रमजान तक उन्होंने हमें मोहलत दी, हमारी नमाजें हुई, उसके अंदर हमने वो शेड हटा दिया, जो इलीगल थी वो चीज़ हट गई। दूसरी बात, किरीट सोमैया जो यहाँ आए, उन्होंने यहाँ के हमारे सोसाइटी वालों को समझाया बहुत अच्छे तरीके से, सभी को साथ में मिलकर चलने की उन्होंने ताकीद की है, तौहीद दी है, सबको बताया समझाया है कि सब मिलकर जुल के साथ में रहे। उन्होंने हमारे इस प्रोग्राम का भी प्रोत्साहन किया है। हमारे प्रोग्राम में जो मदरसे की तरफ से श्रद्धांजलि अर्पित की जा रही है, उस बारे में भी उन्होंने बहुत बातें की है। किरीट सोमैया जी का एक ही मानना था कि ऑरेंज हाइट जैसे बहुत सारी बिल्डिंग्स है जो हमारे हिंदुस्तान में है, जहाँ भी हिंदू मुस्लिम सब भाई एक समान रहते हैं, अभी वहाँ पे एक समान होना चाहिए और एक समान रहना चाहिए, ये आगे मैसेज दिया। एकत्र राहणं गरजेचं आहे, हिंदू मुस्लिम कोणीही करू नका, असा संदेश किरीट सोमैया भाजपच्या या ठिकाणी आले होते, त्यांनी दिलेला आहे। माझ्यासोबत यावेळेला भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक अध्यक्ष आहेत मुझफ्फर घनसार। मुझफ्फर जी, किरीट सोमैया इथे येऊन गेलेले आहेत। जो काही प्रकार 2 दिवसापूर्वी घडलेला आहे, जो हल्ला झालेला आहे, जे हल्लेकरू होते त्यांनी ज्यांना मारलेला आहे त्यांना जाणीवपूर्वक हिंदू म्हणून टार्गेट करून मारलं, ह्याच्या मागचं नेमकं काय कारण काढावं?
बघा, पहिला एक गोष्ट अशी आहे की आमच्या इकडे आता ऑरेंज हाईट्समध्ये आम्ही आले होते. किरीट स्वामी जे आमचे नेते आहेत ते इकडे येऊन गेले. त्यांनी सगळं बघितलं. त्यांनी एकच सांगितलं का सोसायटीमध्ये नमाज नाही झाली पाहिजे. तर त्यांनी सांगितलं का तुम्हाला नमाजबद्दल आमचं काही म्हणणं नाही. भोंगेबद्दल होता, ते भोंगे सोसायटीने काढून ठेवलेले आहेत. आणि ही मशीद नाही आहे, सर्वात पहिला लक्ष ठेवा, ही मद्रसा आहे. हे जे लोक बोलतात आमच्यापैकी कोण असतील का ही मशीद आहे, मशीद नाही आहे, ह्या मद्रसा आहे. मद्रसेमध्ये त्यांनी केलं होतं. आणि जसं माझ्या आसिफनी सांगितलं का तिकडे आम्ही नमाजी करता शेड केला होता रमजानमध्ये. तो शेड पण आता काढण्यात आलेला आहे. अनधिकृत जे काही होतं ते काढण्यात आलेलं आहे. यांचा मद्रसा मला जितका माहिती आहे का रजिस्टर्ड आहे. मी त्यांना सगळं सांगितलं तुम्ही कायदेशीर जे असेल ते करायचं, तुम्ही रजिस्टर ठेवलेलं आहे. शानू म्हणून आमचा तो मित्र आहे, तो मशिदी मद्रसाचं काम बघतो, त्यांनाही सांगितलं. आणि जे अनधिकृत आहे ते काढलेलं आहे. दुसरा प्रश्न तुमचा पहलगामचा. पहलगाममध्ये त्यांना जे असं सांगितलं का तुम्ही अल्लाह अकबर बोला आणि मग मारतो, हे चुकीचं आहे. कुठलाही मुसलमान आम्ही असं याच्याने बोलू शकत नाही का तू अल्लाह अकबर बोल तरच तुला सोडणार. दहशतवाद्यांना धर्म नसतो आणि ते मुसलमान नाही. याची त्यांनी जसं मोदी साहेबांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता पाकिस्तानवर, तसा परत सर्जिकल स्ट्राईक करून हे जे 4 दहशतवादी आहे यांना आणून भर चौकमध्ये रस्त्यावर त्यांना फाशी दिली पाहिजे. आणि माझा म्हणणं आहे फाशी पण नाही, जसं त्यांनी जे 25 लोकांचं बलिदान दिलेलं आहे, जे शहीद झालेले आहेत, त्यांचे समोर त्यांचे परिवाराचे समोर त्यांना गोळी झाडून त्यांची शिक्षा दिली पाहिजे. ज्यांनी हा आतंकवादी हल्ला केलेला आहे त्यांना भर चौकात मारावं असं म्हणणं भारतीय जनता पार्टीच्या मुझफ्फर गन्सार यांनी केलेलं आहे. असं असताना या ठिकाणी आता मुस्लिम समाज एकत्रित झालेला आहे आणि हल्ल्याचा निषेध केलेला आहे. कुणीही हिंदू मुस्लिम करू नये असा संदेश मुस्लिम समाजाने या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.